वेलकम बॅक स्टुडंट्स. आज आपण एक नवीन टॉपिकला सुरुवात करणार आहोत. या नवीन टॉपिकचं नाव आहे इलेक्ट्रोकेमिस्ट्री. तो टॉपिक टू बी कवर्ड बाय. तर या युनिटमध्ये आपल्याला कोणते कोणते टॉपिक कवर करायचे. फर्स्ट इट इज अ इंट्रोडक्शन, सेकंड इट इज अ इलेक्ट्रिक कंडक्शन, थर्ड इट इज अ इलेक्ट्रिकल कंडक्शन ऑफ सोल्यूशन, फोर्थ इलेक्ट्रोकेमिकल सेल, 5 इलेक्ट्रोलाइटिक सेल, 6 galvanic and photonic cell. Next is electropotential and self potential, thermodynamics and galvanic cell, reference electrode, galvanic cells useful in day-to-day life. Second last is fuel cell, and last one is electrochemical cell. म्हणजेच आपल्याला या युनिटमध्ये कोणते कोणते टॉपिक कव्हर करायचे आहेत ते या टॉपिकचं नाव आहे. तर सर्वात पहिले आपण इंट्रोडक्शन करू. वी कॅन रिकॉल. याच्या अगोदर व्हॉट इज द रेडॉक्स रिॲक्शन. आपल्याला माहिती आहे, आपल्याला एक रेडॉक्स रिॲक्शन नावाचं एक युनिट होतं 11वीला असताना. व्हॉट इज मिनिंग बाय द रेडॉक्स रिॲक्शन? अ रिॲक्शन इन विच oxidation and reduction occur simultaneously is called as redox reaction. What is meaning by the redox reaction? A reaction in which oxidation and reduction occur simultaneously is called as redox reaction. ज्या वेळेस एखाद्या अभिक्रियेमध्ये ऑक्सिडेशन पण होते आहे आणि रिडक्शन पण होते सायमल्टेनियसली. एकाच रिॲक्शनमध्ये ऑक्सिडेशन पण आणि रिडक्शन पण दोघं क्रिया एकाच वेळी होत असतील तर अशा अभिक्रियेला आपण काय म्हणतो? रेडॉक्स रिॲक्शन. केमिकल एनर्जी इज कन्वर्टेड इंटू इलेक्ट्रिकल एनर्जी. आता फॉर एक्झाम्पल आपल्याकडे बॅटरी असतील. बॅटरीचं रूपांतर कशात होतं? केमिकल एनर्जी कन्वर्टेड इंटू इलेक्ट्रिकल एनर्जी by electrolysis of brain, that is aqueous solution of NaCl. Introduction. What is the dry cell? Dry cell is used to power our electrical and electronic equipment because it generates electricity. ड्राय सेल आपण काय करतो त्याला? एक ड्राय सेल आहे. इट इज अ इलेक्ट्रिकल इक्विपमेंट आणि इट इज जनरेट electricity. A chemical reaction occur in it which generate electricity. याच्यामध्ये जी रासायनिक अभिक्रिया आहे ती काय प्रोड्यूस करते? इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस करते. Thus in a dry cell chemical energy converted into electrical energy. ड्राय सेलचं कार्य कसं चालतं? केमिकल एनर्जी कन्वर्टेड इंटू इलेक्ट्रिकल एनर्जी. इलेक्ट्रोकेमिस्ट्री इज द एरिया ऑफ केमिस्ट्री which is concerned with the interconversion of chemical and electrical energy. What is meaning by the electrochemistry? की इलेक्ट्रोकेमिस्ट्री म्हणजे काय? की तो एक एरिया आहे. एरिया कोणाचा आहे? केमिस्ट्रीचा आहे. आणि इट इज कन्सर्न टू इंटरकन्वर्सेशन ऑफ केमिकल अँड इलेक्ट्रिकल एनर्जी. दॅट इज केमिकल अँड इलेक्ट्रिकल एनर्जी. इलेक्ट्रोलायसिस इज ब्रेकिंग डाउन ऑफ अन आयोनिक कंपाउंड बाय द पॅसेज ऑफ इलेक्ट्रिसिटी. ब्रेकिंग डाउन of an electrolytic during electrolysis is a chemical reaction that takes place by the passage of electricity and electrical energy is converted into chemical energy. अशा अनेक एक्झाम्पल आहे की ज्याचं केमिकल एनर्जी कन्वर्टेड इंटू इलेक्ट्रिकल एनर्जी. दॅट इज ड्राय सेल. आपण घरगुती जे सेल असतात ते आपण वापरलेले आहेत दैनंदिन जीवनामध्ये. इलेक्ट्रिकल कंडक्शन एक असतं मेटॅलिक कंडक्शन आणि दुसरं असतं इलेक्ट्रोलायटिक ऑर आयोनिक कंडिशन. म्हणजे इलेक्ट्रिकल कंडक्शन हे दोन प्रकारचे असतात. फर्स्ट असतं मेटॅलिक कंडक्शन आणि सेकंड असतं इलेक्ट्रोलायटिक ऑर आयोनिक कंडक्शन. व्हॉट इज मिनिंग बाय मेटॅलिक कंडक्शन? आपण जे बघितलं मेटॅलिक कंडक्शन. वी कॅन रिकॉल व्हॉट इज द ओरिजिन ऑफ इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी ऑफ मेटल. ओरिजिन काय आहे इलेक्ट्रोकेमिकल? दॅट इज आन्सर अबाउट द आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन ऑफ मेटल फ्रॉम कंडक्शन बँड. आपण बघितलेलं असतं आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन जे असतात त्याला आपण काय म्हणतो? कंडक्शन बँड. द इलेक्ट्रॉन इन कंडक्शन बँड आर फ्री टू मूव्ह अँड हिज फ्लो अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ अप्लाइड इलेक्ट्रिकल पोटेन्शियल अँड मेटॅलिक कंडक्टर्स आर द इलेक्ट्रॉनिक कंडक्टर्स.
What is meaning by the electrolytic or ionic conduction? Electrolytic conduction involves conduction of electric current by the movement of ion of the electrolyte. Second point, in this type of conduction, the charge transfer occurs in the form of movement of ion through molten electrolyte or the aqueous solution of electrolyte, and that is substance such as ionic salt, strong and weak acid and bases are the electrolyte. Information provided by measurement of conductivities of solution. The next जो टॉपिक आहे त्याचं नाव आहे information provided by the measurement of conductivities of solution. The conducting and non-conducting nature of solution can be identified by measurement of their conductivity. म्हणजे याच्यामध्ये आपण काय कॅल्क्युलेट करू शकतो किंवा काय मेजरमेंट करू शकतो. एक आहे कंडक्टिंग आणि दुसरा आहे नॉन कंडक्टिंग नेचर ऑफ सोल्यूशन. सुक्रोज and urea do not dissociated in their aqueous solution. Sucrose and urea do not dissociated in their aqueous solution. The conductivity of the solution are nearly the same as that of water. Thus substances are called as non-electrolyte. अशा substanceला काय म्हणायचं? Non-electrolyte. पुन्हा एकदा सांगतो. Sucrose and urea do not dissociate. Do not dissociate. विरघळणार नाही in their aqueous solution. The conductivity of this solution are nearly the same as that of water. These substances are called as non-electrolyte. Substance like potassium chloride, acetic acid, sodium hydroxide, HCl dissociated in their aqueous solution. आता हे जे सबस्टन्स बघितलेले आहे, पोटॅशियम क्लोराईड घ्या, ॲसिटिक ॲसिड घ्या, सोडियम हायड्रॉक्साईड घ्या किंवा HCl घ्या, इट इज dissociated in aqueous solution. The conductivity of their aqueous solution are higher than that of water and is called as electrolyte. And electrolytes conduct electricity in molten state or when dissolved in water. मग या टॉपिक मध्ये आपण काय शिकलो? व्हॉट इज नॉन इलेक्ट्रोलाइट आणि इलेक्ट्रोलाइट. जे सबस्टन्स ॲक्वेस सोल्युशन मध्ये डिझॉल्व होणार नाही अशा सबस्टन्सला काय म्हणायचं? नॉन इलेक्ट्रोलाइट. आणि असे आपण एखादे सबस्टन्स घेतले जे डिसोसिएटेड झाले ॲक्वेस सोल्युशन मध्ये, इट इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रोलाइट. नेक्स्ट टॉपिक. On the basis of high and low electrical conductivity, electrolytes are classified into strong and weak electrolyte. The substance such as ionic salt, strong acid or base are almost completely dissociated in aqueous solution and these are strong electrolyte. मग आपल्याला माहिती आहे स्ट्रॉंग ऍसिड असतो, स्ट्रॉंग बेस असतो, एक वीक ऍसिड असतो आणि एक वीक बेस असतो. तर त्याच्यामधला स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट what is the substance such as ionic salt, strong acid or base are most completely dissociated. म्हणजे जे स्ट्रॉंग ऍसिड आणि स्ट्रॉंग बेस आहे इट इज अ completely dissociated in aqueous solution and these are strong electrolyte. The solution of strong electrolyte exhibit high conductivity. म्हणजे स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट असतील ते काय एक्झिबिट करतील? हाय कंडक्टिव्हिटी. आणि weak acid and weak bases are weak electrolyte and they dissociated to very small extent in aqueous solution and show the lower conductivity. म्हणजे जे स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट असतील त्याची कंडक्टिव्हिटी सर्वात जास्त असेल, जे वीक इलेक्ट्रोलाइट असतील त्याची कंडक्टिव्हिटी सर्वात कमी असेल. What is next point? Electrical conduction of solution. Now, what is meaning by the electrical conduction of solution? According to Ohm's law. आता आपण फिजिक्स मध्ये तुम्ही शिकलेला व्हॉट इज मीनिंग बाय द ओम्स लॉ. अकॉर्डिंग टू ओम्स लॉ द इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स आर, ओम्स लॉ मधला रेजिस्टन्स आर ऑफ कंडक्टर इज इक्वल टू द इलेक्ट्रिकल पोटेंशियल डिफरन्सेस V divided by the electrical current R. R काय असेल? इट इज अ व्होल्ट V डिवाइड बाय R. त्याला राउंड केलेले पहा. R is equal to V upon R. That is
द कंडक्टर्स इज इक्वल टू आर. आर जो असेल तो काय असेल इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स. इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स इज इक्वल टू द इलेक्ट्रिकल पोटेंशियल डिफरन्स V divided by the electrical current I. V means volt, I means ampere. The SI unit of potential volt, V means volt, and that of current ampere A. म्हणजे जो SI युनिट आहे तो वरचा जो SI युनिट जो आहे V means volt आणि I जो असेल तो काय असेल ampere. The unit of electrical resistance is ohm denoted by the symbol omega. म्हणजे ohm जो असेल it is denoted by omega. The omega is equal to volt per ampere. म्हणजे ज्याचं जे युनिट असेल ओमचं ते काय असेल volt per ampere. The electrical conductance G. आता हा R काय आहे? It is a electrical resistance V divided by R. मग इलेक्ट्रिकल कंडक्टन्स काय आहे G. Of a solution is reciprocal of resistance. It is a reciprocal of resistance is called as electrical conduction. That is G. And G is equal to 1 divided by R. The SI unit of G. जसं आपण R चं SI युनिट काय बघितलं ओमचं volt per ampere. तसं SI unit of G. G it is a electrical conduction. त्याचं SI unit काय असेल Siemens. And it is denoted by capital S. Which is equal to the per ohm. Which is equal to the per ohm. Therefore, S is equal to per ohm. That is ampere divided by volt. That is coulomb divided by volt divided by per second. Where C is represented by coulomb, the unit of electrical related to the current strength in ampere and time. It is a second area. The electrical resistance of conductor is proportional to the length. म्हणजे इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स काय असेल proportional to the length and inversely proportional to cross section area. म्हणजे जो R असेल तो कोणाला proportional आहे area of cross section. area of cross section 1 divided by A. That is R is equal to rho. It is proportionality constant. हा जो rho असेल it is called as proportionality constant. And it is called as resistivity of the conductors. We can recall what is the SI unit of resistivity. जर तुम्हाला कोणी विचारलं answer in one sentence मध्ये तो what is the SI unit of resistivity. But resistivity of conductors is the resistance of conductor of unit length and unit cross section area. Therefore, it is a unit is ohm meter. जे रेजिस्टिव्हिटीचं SI युनिट काय असेल ओहम मीटर. त्याचं एक्सप्लेनेशन हे आहे. कंडक्टिव्हिटी K. What is meaning by K? G is equal to 1 upon R and R is proportional to area of cross section. We know that. आपण मागच्या इक्वेशन मध्ये हे बघितलेलं आहे. But that is G is proportional to area of cross section. That is G is equal to K upon A into N. The proportionality constant K is called as conductivity. K काय असेल conductivity. आणि G is equal to K if the length and cross section area of conductor of unity. The conductivity is the electrical conductance of conductors of unit length and unit area of cross section. Second point. The conductivity is the electrical conductance of unit cube of material. Cube of material. Third point. Conductivity of solution of an electrolyte is called electrolytic conductivity, and which is refers to the electrical conductance of unit value, that is 1 meter cube or 1 centimeter cube of solution. That is K is equal to G. Length L divided by A means area of cross section, is equal to 1 upon R into L divided by A. It is a conductivity. Unit of electrolyte conductivity म्हणजे जे इलेक्ट्रिकचे कंडक्टिव्हिटी असते त्याची युनिट. मग लेंथचं काय असतं याचा युनिट मीटर. कॉमन युनिट इट इज अ सेंटीमीटर. एरियाचा काय असतो मीटर स्क्वेअर आणि कॉमन युनिट सेंटीमीटर स्क्वेअर. रेजिस्टन्सचा ओहम. कॉमन युनिट पण ओहम.
कंडक्टिव्हिटीचा पर ओहम पर मीटर और सीमन पर मीटर आणि कॉमन युनिट आहे पर ओहम आणि पर सेंटीमीटर. That is molar conductivity. What is meaning by the molar conductivity? The solution of higher concentration contains more ion and exhibit higher conductivity than the solution of lower concentration. म्हणजे higher concentration to lower concentration. To compare conductivity of different solutions, and they must have the same concentration. The molar conductivity of electrolyte solution is the electrolytic conductivity K divided by its molar concentration C. The molar concentration C means K divided by C, and it is denoted by lambda. याला आपण कॅपिटल लॅम्बडा पण म्हणू शकतो. It is denoted by capital lambda. पुन्हा एकदा सांगतो. The solution of higher concentration contain more ion. Higher concentration मध्ये काय असतात? More ion and exhibit higher conductivity than the solution of lower concentration. To compare conductivity, या दोघांची कंडक्टिव्हिटी काय केली आपण? कंपेअर केली इन डिफरंट सोल्युशन आणि they must have the same concentration. It is the same concentration. The molar conductivity of an electrolyte solution is the electrolytic conductivity K divided by its molar conductivity concentration is C. The capital lambda is equal to K upon C. The SI unit of K is Siemens per meter, and that the C are mole per meter cube. The SI unit of capital lambda is Siemens per meter per mole. The common unit, it is a molar conductivity is per ohm centimeter square per mole. Significance of molar conductivity. याचे significance काय? Consider a volume of solution containing 1 mole of dissolved electrolyte. Suppose the solution is placed between two parallel electrodes. दोन parallel electrode मध्ये जर ठेवले आणि 1 centimeter apart and large enough to accommodate it, the electrical conductance exhibited by the solution is the molar conductivity. The molar conductivity is the electrical conduction generated by all the ion in 1 mole of electron. Relation between K and capital I. What is the relation between the K and capital I? Consider K is the electrical conductance of 1 centimeter cube of solution, and if V is the volume of solution in centimeter cube containing 1 mole of dissolved electrolyte, it is the electrical conductance is capital lambda. And each 1 centimeter cube portion in the volume V as the conductance K, hence the total conductance of V centimeter cube is kV, and which is molar conductivity. Thus, we have lambda is equal to K upon V. Concentration of solution is C mole per liter, that is C mole per liter divided by 1000 centimeter cube per liter, that is लिटर काय होती? कॅन्सल होती. तिकडचा मोल तिकडे जाईल म्हणजे C डिवाइडेड बाय 1000 मोल सेंटीमीटर क्यूब. मग व्हॅल्यू V of V solution in centimeter cube containing 1 mole of electrolyte is reciprocal of concentration. It is a reciprocal of concentration. Therefore, V is equal to 1 upon concentration, that is 1000 divided by C centimeter cube per mole. And substituting this value V, that is capital lambda is equal to 1000 K upon C, and it is a relation between the K and capital lambda. Try this. इथे एक प्रॉब्लेम दिलेला आहे. आपण तो प्रॉब्लेम try this. What must be the concentration of solution of silver nitrate to have the molar conductivity of 121.44 ohm per centimeter square per mole and conductivity of 2.428 into 10 raised to minus 3 per ohm per centimeter at 25 degree Celsius, and it is a substituting these answer 0.02 mole. Next problem, problem number 5.1. The molar conductivity of
0.05 BaCl2 barium chloride solution at 25 degrees Celsius is 223 per centimeter cube solution. आणि what is the conductivity काढायला लागेल. फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, कॅपिटल लॅम्बडा इज इक्वल टू 1000 K अपॉन C किंवा K इज इक्वल टू कॅपिटल लॅम्बडा म्हणजे आपल्याला K काढायचं आहे, कॅपिटल लॅम्बडा C डिवाइडेड बाय 1000. सबस्टिट्यूटिंग दिस व्हॅल्यू आपण टाकली, K ची व्हॅल्यू कॅपिटल लॅम्बडाची 223 आहे, 223. कॉन्सन्ट्रेशन किती आहे 0.05 ज्याला डिवाइडेड बाय हा 1000 आणि आन्सर इज 0.0115 per centimeter. आणि दिस टॉपिक इज कंप्लीट. आज आपण इलेक्ट्रोकेमिस्ट्रीला सुरुवात केलेली होती, त्याच्यापैकी पहिला भाग जो आहे तो झालेला आहे. याच्यामध्ये जे तुम्हाला आपण इथं PPTच्या साहाय्याने एक्सप्लेन केलेले आहे, PPTच्या साहाय्याने आपल्या नोटबुकमध्ये लिहून टाकायचं, क्लासवर्कच्या होममध्ये लिहायचं सगळ्या विद्यार्थ्यांनी. आणि काही अडचण असेल तर आपण जेव्हा कॉलेज सुरू होईल त्यावेळेस पुन्हा अजून एकदा हे शिकवेल. काही अडचणी असतील मला कळवा. तोपर्यंत गुड बाय.